आता कालच फिगर आली की 2,10,000 कोटी रुपयाचा विक्रमी जीएसटी केंद्र सरकारकडे जमा झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 14%, जवळपास 36,000 कोटी रुपये महाराष्ट्राने जीएसटी भरला. म्हणजे उद्योग महाराष्ट्रात जास्त आहेत तर गुजरातमध्ये जास्त आहे? नाही आता आहेत ते, पण ते चालले त्यांनी मग तिकडे हिरेचा घेतला तो. पण आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले जास्त उद्योग होते मुंबईत वगैरे ना, पण ते कमी झाले पाहिजेत. हे जे प्रयत्न चालू आहेत आता गेल्या 5-6 वर्षात, त्यासाठी आपण बोलतोय नाही. पहिलं तर मुंबई म्हणजे किती स्वातंत्र्यापासून आतापर्यंत महाराष्ट्राने आणि मुंबईने सर्वात जास्त कर हा केंद्र सरकारला दिलेला आहे आजपर्यंत. जीएसटी मध्ये 65% जीएसटी हा सामान्य लोकांकडून वसूल केला जातो. उदाहरणार्थ तुम्हाला चहा जर घ्यायचा असेल, साखरेवर जीएसटी आहे, दुधावर जीएसटी आहे, पत्तीवर जीएसटी आहे आणि त्या तयार झालेल्या चहावर परत जीएसटी आहे. तर सामान्य कुटुंबातून आपण जे व्यवहार पाहतो तर 65% हा जीएसटी हा सामान्य वर्गात, मग तो धान्य असेल, पीठ असेल, डाळ असेल, तेल असेल, तूप असेल, या सर्वावर तो जीएसटी त्याने केलेला आहे. त्यामुळे ते वाढलं असेल कदाचित, परंतु कॉर्पोरेट जगतातून फक्त 35% जीएसटी कलेक्शन होत आहे. 65% सामान्य लोकांतून कलेक्ट होत आहे. हे तुझ्या माहितीच होतं. एक तर तिचा लॉचा अभ्यास आहे चांगला, त्यामुळे ती घटना चांगली जाणते. पहिले इंग्रजीवर प्रभुत्व आहे आणि हिंदीवर प्रभुत्व. तिथे लोकसभेत बोलताना अनेक वेळा इंग्रजीत ऐकावं लागतं. मग इंग्रजीत काय ऐकलं त्यामुळे ते इंग्रजीत बोलावंही लागतं ना. तसं तर प्रणिती ह्या दोन्ही गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने करू शकते. हिंदीत इंग्रजीत आपले विचार चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकते आणि म्हणून लोकसभेसाठी ती उत्तम उमेदवार आहे असं मला वाटतं. थोडं ते काय आहेत ते बोलत नाही. नाही सगळं आपला त्यांचं आता काय चाललंय, प्रत्येक पक्ष निवडून येणाऱ्या माणसाला तिकीट द्यायचं. ते आता आपल्यात तर तसे बरेच दोष आहेत त्या ठिकाणी. काय पण मी सांगितलं ना, याला कुठल्याही गोष्टीला तसं एक पक्ष जबाबदार आहे असं नाही, पण सगळ्या पक्षात जरा चांगले लोक आले पाहिजे, जरा बोललं पाहिजे थोडं. आता काय करणार आपण, तरी काय आपण बघतोय सगळं. वाईट वाटलं तरी आपण काही करू शकत नाही. ठीक आहे ते स्पष्ट बोलणारा माणूस अप्रिय होतो, त्यामुळे टाळतात लोक. तो जो काळ होता ना श्रीराम पुजारी, माहिती ना, आता माझा त्याचा चांगला संपर्क होता. पण रंगा अण्णा वैद्य, त्रिवेदी सरदेशमुख किंवा हे श्रीराम पुजारी, ही सगळी मंडळी जी होती ना, ते सोलापूर रिकामं झाल्यासारखं वाटतं. मी जे बोलतो ना की हे निर्मल कुमार फडकुले, हे वैभव सोलापूरचं होतं ना. की सरदेशमुख सरांकडे बघितलं की आपण एवढा मोठा समीक्षक, लेखक, कादंबरीकार, आम्ही नतमस्तक व्हायचं. रंगांना वैद्य आयुष्यावर ते व्यवस्थित राहिले ना, किंवा फडकुले सर असोत, किंवा ही मंडळी गेली की सोलापूर रिकामं झाल्यासारखं वाटतं ना. महाराष्ट्रात दरवर्षी काय येतात, जर तुमची तिकडे प्रगती झाली ना, मग त्यांना तिकडे काम का मिळत नाही. ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे ना की जर ती युपीने एवढी प्रगती केली असेल तर हे लोक कशाला येतील इथे त्या ठिकाणी. तेव्हा हे काय होतं की जे फॅक्ट आहे ते आपण लोकांपुढे मांडल्या पाहिजे. त्यातलं काँग्रेस कमी पडतंय असं वाटत नाही. काँग्रेस कमी पडते. काँग्रेसबद्दल काय बोलायचंय ना, आपण 4 जून नंतर बोलू. नाही आता कसं आहे की जे बोलायचं कोणी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ना, त्यांनी तर बोललं पाहिजे प्रतिनिधी म्हणून. आता एकही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कधी 10 वर्षात बोलताना तुम्हाला दिसलाय का या ठिकाणी? त्यांनी बोलायला पाहिजे ना की तुम्ही प्रतिनिधी आहात सगळ्या साहित्यिकांचे, बोलायला पाहिजे ना. हो, आता 30 एप्रिलला मराठी चित्रपटांचे पुरस्कार दिले जायचे आतापर्यंत दरवर्षी, आणि ते जानेवारीमध्ये पाहिजे. जानेवारी फेब्रुवारी तर मार्चमध्ये निकाल द्यायचा, आणि 30 एप्रिलला दादासाहेब फाळकेंचा जन्मदिन, त्या दिवशी वितरण. अजून सिनेमाच पाहायला सुरुवात नाही, कारण ते सांस्कृतिक मंडळाला त्यात इंटरेस्टच नाही काही तर त्या ठिकाणी. आता मला एक सांगा, 3-3 वर्षाचे पुरस्कार जर राहतात, म्हणजे कल्चरल खात, म्हणजे सांस्कृतिक खात असो, शिक्षण खात असो,
यांना इतकं ते किरकोळ समजतात त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट अशी की आता पहा, मराठी भाषा दिवस सरकार साजरं करायला लागलं. ते जागतिक मराठी अकादमी पण 30 वर्षापूर्वी सुरू केलं, आता करायला लागलं वगैरे ते. पण मुंबईला काय करतात, प्रेस कॉन्फरन्स झाली ना की ते हिंदीचे पत्रकार इतकी घाई करतात की मराठीत जे मंत्री बोलतात आधी तेच पुन्हा हिंदीत रिपीट कर. अरे हिंदी काय राज्यभाषा आहे का? बरं ते हिंदी एकाही चॅनलवर दाखवत नाहीत की ते आता हिंदीत बोलले. कर्नाटकातला मंत्री त्यांच्या भाषेत बोलतो, तामिळनाडूतला मंत्री त्यांच्या भाषेत बोलतो. हे आपले मात्र त्यांना असं वाटतं की तिकडे दिल्लीत आपलं मोदी ऐकतायत, अमित शहा ऐकतात असं समजून लगेच हिंदीत बोलायला सुरुवात करतात. म्हणजे मराठीचे पहिले मारेकरी हे. मराठी भाषा जिवंत करायची जर टिकवायची असेल ना तर पहिल्यांदा यांना हिंदीत बोलायला बंदी घेतली. अरे तू महाराष्ट्रात बोल ना, खासदार झाल्यावर हिंदीत बोल. खासदार झाल्यावर तुमची भाषा हिंदी पाहिजे, इंग्रजी पाहिजे, तर ती देशाची संपर्क भाषा आहे ती ठीक आहे, पण महाराष्ट्रात असं कवी म्हणतो की माझं एक मत वाया गेलं. होय, तर आपलं असं वाटायला लागलं का मतदारामधून किंवा आपण त्याला ती चांगली कविता आहे शंकरसेनजी ना, कराडेची. हा नाही की मत वाय आता सगळ्यांना वाटतं ना की तो हा जर त्या पक्षात राहत नसेल, पुढे जात असेल तर करे. पण मी ते सांगितलं ना की राजकीय पक्ष, राजकीय विचाराचे पक्ष, राजकीय व्यक्ती हे राजकारण आम्ही सुवर्णकाळ सुरुवातीला बघितला. यशवंतराव चव्हाणपासून ते अगदी मनोहर जोशीपर्यंत पाहिला त्या ठिकाणी. पण आता या गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीचं सुरू झालं आहे आणि पक्ष फोडणे, एक तर दम देणे आणि आत घेणे पक्ष, हे आता तुमच्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. बरं त्यांचाही न्यायालय आहे, त्यांच्यापुढे 2च प्रश्न असतात, एक आत जाणे आणि बाहेर राहायचं असेल तर तिकडे यात जाण्या. म्हणजे 2च जेव्हा ऑप्शन राहतात की आत जायचंय का यात जायचंय, तेवढंच. आणि आता सोलापूरचं बघा, सुशील कुमार शिंदेचं उदाहरण संदर्भ होतो, त्यांच्या अवतीभोवती बघितलं की हे जाऊन एका कवी आपण सर ठीक आहे, आपण प्रेस कॉन्फरन्स घेताय, भूमिका घेतोय, बहुसंख्य लोक बोलत नाही ना, लाभार्थी असतात. नाही त्यांना कसं 2-3 स्वप्न असतात. एक तर आपल्याला कधीतरी पद्मश्री मिळेल, आपल्याला कधीतरी महाराष्ट्र भूषण. नाही दुसरे नाही बाहेरच्या लोकांना चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट. नाही आता नाही ना, आता बोलत नाही. काय होतं की खूप आम्ही म्हणतो की बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे. आणि शेवटी ती लेखणी जर आता तुमची या कामाची नसेल तर काय आरतीन पोवण्यासाठी का, असं आहे ना ते होतं. नेमकी भूमिका हीच आहे की एक तर मी पहिल्यापासून काँग्रेसचं आहे माहिती तुम्हाला, पण मी कविता लिहिताना सगळ्या पक्षांची विसंगती शोधणं हा माझा धर्म आहे. त्यामुळे काँग्रेसवरही टीका करतो, भाजपवरही करतो, शिवसेनेवरही करतो, आणि सगळीकडे माझे मित्र असले तरी प्रणितीसाठी मी हा मुद्दा तुमच्याशी का बोलतोय की अत्यंत प्रभावीपणे ती सोलापूरचं प्रतिनिधित्व तिथे लोकसभेत करू शकेल, आपले प्रश्न मांडू शकेल. आणि असाच खासदार आपल्याला तिथे पाहिजे की ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं, लॉ कळतो, कायदा कळतो, घटना कळते, आणि ती तशी सर्वज्ञ असल्यामुळे एक चांगला उमेदवार देण्याची संधी सोलापूरकरांना यावेळेस भेटलेली आहे. आणि म्हणून प्रणितीला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं मी सगळ्यांना विनंती करतो. प्रणिती शिंदेच्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांच्या शिक्षणाबाबत आपल्याला कल्पना आहे का सर? आणि नाही मी एक ठरवलं की आपण त्यांच्याबद्दल चांगलं बोलताना एक दुसरं समोर कोण उभे ते मला माहीत नाही. पहिले त्या व्यक्तींना मी कधी पाहिलेलं नाही, त्या विनाकारण त्यांच्याबद्दल मत व्यक्त करणं काही योग्य नाही. ते चांगले असतील, जसे असतील तसे असतील. एखादी कविता तुम्हाला कुठली पाहिजे ती? सद्यस्थितीवर भारत कधी, हा ही 82 मध्ये लिहिलेली कविता आहे माझी त्या ठिकाणी. आणि मला तेव्हापासून जाणवत होतं की जात ही इतकी आडवी येणार आहे आपल्या प्रगतीच्या पुढे प्रत्येक ठिकाणी, की दाखल्यावरची जात वगैरे काढली पाहिजे. पण आता हे बोलण्यापेक्षा म्हटलं आपण ते उपरोधातून मांडू शकतो त्या ठिकाणी. आणि तुम्हाला माहिती आहे की मी सोलापूरला माझं व्याख्यान ठेवलं होतं, औद्योगिक सहकारी बँक कर्मचारी गणेशोत्सवाने. आणि त्यांनी मला म्हटलं विषय काय,
तेव्हा या नकळत तोंडातून बाहेर पडलं, लिहा भारत कधी कधी माझा देश आहे. आणि त्याचा पहिला कार्यक्रम 7 सप्टेंबर 86ला सोलापुरात झाला. आणि मग मला पुढे ते उत्पन्नाचं साधन झालं. जगात मी अनेक ठिकाणी कवितांचे कार्यक्रम, त्यातली ती कविता 82 साली लिहिलेली, आणि आजही त्यात तसा काही फारसा फरक पडला नाही. भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझं आयुष्य हा काही राष्ट्रीय एकात्मतेचा प्रबंध नाही. त्यामुळे अन्य जाती धर्माशी माझा काडीचाही संबंध नाही. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन तो संपणार आहे. प्रांताप्रांताची जुंपणार आहे. जुंपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे परकीय. खरं म्हणजे मी दुसऱ्याच कामाला इथे आलो होतो, आणि कधी निवडणुकीत आता भाग घ्यायचं काय असं ठरलं होतं. कारण काय की सगळे आता आपण जे वातावरण सगळं बघितलेलं आहे त्या ठिकाणी, तर सगळ्या महाराष्ट्रात हिंडताना मला पहिल्यांदा लोकांची एक खंत दिसली की अनेक नेते आणि प्रवक्ते हे ज्या पद्धतीने बोलत आहेत, तर त्यांची ती अभद्र भाषा ऐकून म्हणजे यांच्या जिगर कुठेतरी ताबा पाहिजे सगळ्यांच्या, सर्वच पक्षाचा, म्हणजे कुठल्या एका पक्षाचं नाही. आणि मी तर या विचाराचा आहे की काँग्रेस आणि भाजप हे मुख्य प्रवाह आहेत त्या देशातले, आणि दोन्ही पक्षात चांगले लोक असावेत, चांगले खासदार असावेत, चांगले नेते असावेत. भाजपात अटल बिहारी वाजपेयी असले पाहिजेत, आणि काँग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण जन्माला आले पाहिजेत. आणि जो सुसंस्कृतपणा या महाराष्ट्राने जोपासलेला इतके दिवस, तो टिकला पाहिजे. परंतु गेल्या 8-15 दिवसात वातावरण फारच कलुषित वगैरे होत चाललेलं आहे. आणि त्यात काही उच्च पदस्थांनी गेल्या 2-3 दिवसात ज्या पद्धतीची वक्तव्य केली, तर ते पाहून तर आपल्याला खूप खंत वाटते त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट अशी की मग साहित्यिकांनी गप्प बसावं का, हा एक महत्त्वाचा प्रश्न येतो. पण जेव्हा आपल्याला कळतं की चांगले उमेदवार निवडून आले पाहिजे, तर मग आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. निवडणूक झाल्यानंतर मग कविता करणं, भाषण करणं हे वेगळं आहे. सोलापूरशी माझा काय संबंध आहे आता तुम्हालाही माहिती आहे. नवाने पुरस्कारापासून किंवा यशवंतराव आपल्या निर्मल कुमार फडकुले पुरस्कारापासून सुशीलकुमारजी शिंदे यांनी ही जी जबाबदारी दिली, साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सोलापुरात जास्तीत जास्त व्हावे, आणि तीच भूमिका प्रणिती शिंदे यांची आहे. त्यामुळं प्रणिती शिंदे यांच्यासारखा एक सुशिक्षित सुसंस्कृत उमेदवार की जो लोकसभेत आपली भूमिका जास्त प्रभावीपणे मांडू शकतो, हिंदीतून, इंग्रजीतून, मराठीतून, आणि स्पष्ट वक्तेपणा प्रणितीजीकडे आहे त्या ठिकाणी. त्याचा आपण 15 वर्षातला विधानसभेतला परफॉर्मन्स सगळा पाहिला आपण त्या ठिकाणी. तर आपल्याला असे खासदार पाहिजेत की जे तिथे बोलतील, जनतेच्या वतीने बोलतील त्या ठिकाणी. पक्षाच्या वतीने तर बोलावंच लागतं तिथे त्या ठिकाणी सभागृहात, पण जे महत्त्वाचे ज्वलंत प्रश्न असतात त्या प्रश्नासंदर्भातही बोललं पाहिजे त्या ठिकाणी. आणि आता काय झालेलं की स्वप्न दाखवणारे सगळे जाहीरनामे वाचले की आपल्याला कधी कधी खटकतं की गॅरंटी हा शब्द दुकानातला आहे, राजकारणातला नाही. एखादा दुकानदार माल विकताना गॅरंटी देतो, त्याला मालाची गॅरंटी द्यायची असते, पण अशा शब्दाचा उपयोग जेव्हा कुठे होतो भाषणातून वगैरे, तर आपल्याला वाटतं मग या मागच्या गॅरंटीचं काय झालं. जसं काही वर्षापूर्वी मुंबईत अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक होणार यासाठी बातम्या आल्या. त्याचं भूमिपूजन माननीय पंतप्रधान साहेब यांच्या हस्ते झालं. भूमिपूजन म्हणजे काय, पाण्यात बोट नेली होती आणि पाण्यावरच काहीतरी टाकायचं असतं, पानं फुलं ती टाकली होती. त्यानंतर 1 वर्षात वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक 10 वर्षात उभंच राहिलं नाही. मग आता या गॅरंटीबद्दल काय बोलायचं त्या ठिकाणी. दुसरी गॅरंटी अशी की सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा ही कबुली
या केंद्र सरकारने राज्यसभेत दिली होती, पण अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा मिळालेला नाही. अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला नाही. तर आपल्याला लोकशाही टिकवायची असेल तर चांगले उमेदवार निवडून देण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे, मतदारांची. आणि मला खात्री आहे की सोलापूरकरचे जे मतदार आहेत सोलापूरचे, हे गेला जो अनुभव आलेला आहे ज्या पद्धतीने, तो अनुभव लक्षात घेतील, त्यातून बऱ्याचशा गोष्टी शिकल्या असतील की गेल्या 5 वर्षातल्या खासदारांनी काय काय केले यावरून. तर आता आपल्याला चांगला खासदार निवडून द्यायचा असेल तर प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी संपूर्ण सोलापूर जिल्हा उभा राहिला पाहिजे, त्यांना निवडून दिलं पाहिजे. आणि हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे त्या ठिकाणी. कारण म्हणजे आजचा आपला उद्देश हा नव्हता त्यातला त्या ठिकाणी. आताच्या सर्व स्थितीवर आपण काय, आपल्या कविमन आपलं काय सांगते, काय पंक्ती जोडली ती त्याच्यात आताच्या स्थितीत नवीन रचना काय सुचते आपल्याला, समर्पक असं मोजक्या शब्दामध्ये काय सांगता येईल? ह्या घटना अशा घडल्यात की मी घटनेवर भाष्य करत असं घटना नाही सांगत त्या ठिकाणी, की घरटे बदलत पक्षांचे थवे, घरटे बदलत पक्षांचे थवे नव्या नव्या फांदीवर बसतात. घरटे बदलत पक्षांचे थवे नव्या नव्या फांदीवर बसतात आणि घाटावरच्या कावळ्यांनाच अतृप्त आत्मे दिसतात. घाटावरच्या कावळ्यांनाच अतृप्त आत्मे दिसतात. तर एक आहे की आपण काय बोलावं, कोणाबद्दल कसं बोलावं, हे लोक विसरलं की तुम्ही 5 वर्षापूर्वी काय बोलले होते, 10 त्याच व्यक्तीबद्दल आज काय बोलतात. तर या राजकारणातल्या गोष्टी कशा आहेत, त्या बोलाव्या तितक्या कमी आहेत तिथल्या. म्हणजे राजकीय भाष्य तुम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे, ते मंगळसूत्रावरही बऱ्याच ठिकाणी भाष्य केलेलं आहे की मंगळसूत्र हिसकावून नेतील, हे करतील काँग्रेसवाले. आता काँग्रेसवाले कशाला मंगळसूत्र हिसकावून नेतील त्या ठिकाणी. तर विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. तेव्हा प्रगती म्हणाली. तर त्या विकास आणि प्रगतीचा हा संवाद आहे. तर विकास म्हणाला की दिवस चांगले नाहीत, गळ्यातलं जपून ठेव. तेव्हा प्रगती म्हणाले आपल्याकडे कुणाचंच लक्ष नाही, कोण जवळ येईल, कुणाचंच लक्ष नाही, कोण जवळ येईल. आणि जाहीरनाम्यासारखंच खोटं गळ्यात घातलं आहे, कोण हिसकावून नेईल त्या ठिकाणी. असे प्रगतीच्या गळ्यातले दागिने खोटे सगळे त्या ठिकाणी. आणि ते हिसकावून कशाला कोण घेते. तर हा सगळा प्रकार जे चालला आहे ना, इतका मजेशीर चाललेला आहे. काही लोक विधानसभेत ठीक आहेत, पण लोकसभेत जाताना आपल्याला लोकसभेची मानसिकता वेगळी असते, विधानसभेची वेगळी असते. आणि आपल्याला वाटतं की हे लोकसभेला का उभे राहिले. तेव्हा मला ते एक फार 50 वर्षापूर्वीचा विनोद आठवतो की एका मुलाला खूप मुली त्याने पाहिल्या, पण ती मुलगीच पटत नसेल, जी येईल ती मुलगी नाकारायचं. घरातले आई वडीलही कंटाळे होते. मग त्याच्या एका शेजारच्या नातेवाईकांनी सांगितलं की एका गावात सुंदर पोरगी आणि तुला निश्चित आवडेल, ती हुशार आहे, फक्त एक प्रॉब्लेम आहे. तर हा मुलगा म्हटला काय प्रॉब्लेम आहे. नाही म्हणले मुलगी फार सुंदर आहे, पण मुलीचा बाप फार कंजूस आहे म्हणे. म्हणजे कंजूस आहे म्हणजे तो कसा आहे की आपण त्याला हुंडा म्हणून जर मोटर मागितली तर तो मोटरसायकल देईल, आणि हुंडा म्हणून मोटरसायकल मागितली तर सायकलच देईल. म्हणजे इतका कंजूस आहे. तो पोरगा म्हणला ठीक आहे म्हणला, म्हणजे आपण जे मागतो त्याच्या निम्मत देतो ना, मग मी पोरीच्या आईलाच मागतो, पोरगी तर देईल. म्हणजे काही लोक लोकसभा का मागतात की लोकसभा नाही मिळाली तर विधानसभा तर मिळेल, विधानसभा नाही मिळाली तर परिषद तर मिळेल. म्हणजे पुढचं गणित लक्षात ठेवून लोकसभेला उभं राहतात. तर तिथे विनाकारण, म्हणजे खरं पाहिलं तर लोकसभेची मानसिकता वेगळी. त्याला आंतरराष्ट्रीय राजकारण माहिती पाहिजे, भारताची अर्थव्यवस्था माहिती पाहिजे की नेमकी अर्थव्यवस्था ही कुठे झाली. तर आज काय मारुती कांबळेचं काय चित्र आहे. त्यावेळेस मारुती कांबळे हा नेहमी व्यवस्थेचा बळीच पडला. सामना काढताना आम्ही अगोदर पहिल्यांदा डॉक्टर लागून निळफुले ते समोर ठेवले होते, आणि एक सत्तेवर असलेला माणूस आणि दुसरा सत्तेपासून फेकला. आणि काय असतं की तेंडुलकर जे लिहितात, तेंडुलकरांच्या लिखाणामध्ये
व्यक्ती समोर नाही ठेवत ते. अनेक चेअरमनला वाटलं की आपलीच कथा आहे. ती कुठल्या एका चेअरमनची नव्हती. सत्तेची प्रवृत्ती आणि सत्तेपासून फेकले गेलेले जे इंटेलेक्च्युअल्स आहेत त्यांचं फ्रस्ट्रेशन, त्यांचं अल्कोहोलिक होणं, पण त्यातले त्यात काही लोकांचा निर्भयपणा, स्वातंत्र्य सैनिकाची निर्भयता आणि अनेक बुद्धिवंतांची लाचारी, असं ते मिश्रण डॉक्टर लागूंच्या कॅरेक्टरमध्ये होतं. आणि त्या मारुती कांबळे हा त्या व्यवस्थेचा बळी आजही पडीत पडतो. तेंडुलकरांच्या लिखाणामध्ये घाशीराम कोतवाल जरी आपण पाहिलं त्या ठिकाणी, तर ते काय त्या घाशीराम कोतवाल हे नाटक नाना फडणवीस तर घाशीरामचं नाही, आजही दिल्लीच्या लोकांनी कित्येक घाशीराम पाळले त्या ठिकाणी. ते बघतो आपण रोज इथे महाराष्ट्रात. तर घाशीराम एक प्रवृत्ती त्याची आणि नाना ही सुद्धा एक प्रवृत्ती त्या ठिकाणी. तसं सामनामध्ये तेच प्रवृत्ती होती. पण इलेक्शनच्या या सगळ्या प्रचारामध्ये सत्ताधारी असू दे की विरोधी असू दे, मूलभूत प्रश्न किंवा जे महत्वाचे प्रश्न आहेत डेव्हलपमेंट, याच्यावर काहीच बोलत नाही कोण. नाही तेच ना, आपले काय झाले सगळेच आपली जाती व्यवस्था एवढी घट्ट होत चाललेली आणि ती निवडणूक इतक्या प्रकर्षाने डोकं वर काढते की या मुख्य प्रश्न हे अर्थव्यवस्थेचे आहेत, आर्थिक प्रश्न आहेत. बेकारीचा महत्त्वाचा मोठा प्रश्न आहे की आता ह्या पदवीधरांचं करायचं काय पुढे, यांना जर नोकऱ्याच नाही मिळाल्या त्यांनी तरी काय करायचं, अशी परिस्थिती त्या ठिकाणी. तर प्रश्न हा म्हणजे काँग्रेसच्या बाजूने किंवा भाजपच्या विरोधात बोलण्याचाच नाही आहे. भाजप असो काँग्रेस असो कुणी असो, सत्तेवर असलेल्या माणसांनी त्या आर्थिक गोष्टीकडे जे दुर्लक्ष केलं आहे काही प्रमाणात, त्यात अनेकांचे दोष असतील त्या ठिकाणी. तर ही अर्थव्यवस्था जी आहे ना, ती मी मागे म्हटलं होतं की अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ परसमध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगरापर्यंत विदेश यात्रा करू शकते कानोपात्रा, मी तुला क्लिओपात्रा करू शकते. कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याचं स्वप्न दाखवणारी अर्थव्यवस्था दारात आलेली. आता यात जर सगळी प्रॉपर्टी 8-10 कुटुंबाच्या ताब्यात जात असेल तर आता आपण जागा व्हायचं की नाही या ठिकाणी. राजकारण सोडून द्या, कुठला पक्ष काय, सगळ्या पक्षात चांगले गुण आहेत, सगळ्या पक्षात दुर्गुण आहे, ते आपण काढण्याची काही गरज नाही त्या ठिकाणी. लोकांना सगळ्यांना कळत, पण त्यातले त्यात कुठलाही पक्ष असो उमेदवार चांगला असावा एवढी तर भूमिका आपण घेतली पाहिजे. यामुळे लोक चिडलेले आहेत. लोकांना सध्या राजकारणाबद्दल कुठलंही प्रेम राहिलेलं नाही त्या ठिकाणी आणि राजकारणाबद्दलही लोक आता उदासीन झालेले आहेत. कारण वैचारिक भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाची आता राहिली नाही, ती कमी कमी होत चाललेली त्या ठिकाणी. आणि ही खंत आपल्याला दूर करायची असेल तर आपले चांगले उमेदवार निवडून झाले पाहिजेत. आणि म्हणून प्रणिधी शिंदेसारखा एक चांगला उमेदवार, असा उमेदवार आहे की जो लोकसभेमध्ये अत्यंत प्रभावीपणे भाषण करू शकेल, विचार मांडू शकेल, प्रश्न मांडू शकेल आणि मग आपलं मत कुणी कुजवू नये. बऱ्याच वेळा काय होतं, ते जातीचे गठ्ठ्यात आलं की ते मत कुजवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि नेता मग ते काम करतो सगळं, त्या जातीचा मोरक्या त्या पद्धतीने ते काम करत राहतो त्या ठिकाणी. तर या सगळ्या प्रवृत्तीपासून हा समाज वाचला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले प्रश्न आर्थिक आहेत. आज सगळ्या जातींना आरक्षण दिलं तरी 90% पोरांना नोकऱ्या मिळणार नाहीत. 90% सगळ्या जातींना मिळालं तरी 90% पोरांना नोकऱ्या मिळणार नाहीत. तर त्यांना आपले जगण्याचे पर्याय स्वतः शोधावे लागतील. आज तुम्ही 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देणार म्हटले, हे तुम्हीच कबूल केलं की 80% लोक गरीब आहेत गेल्या 10 वर्षात, स्वतःच कबूल केल्यासारखे. ते या लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे. असे आश्वासनं देऊन किंवा फुकट धान्य देऊन हे करू, यापेक्षा हाताला काम मिळालं तर निश्चित हे होईल. पण आपला प्रकल्प जो होता इथं वेदांत, ज्यात आपल्याला 1.5 लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असतील, तो त्यांनी गुजरातकडे पळवला. तर कशासाठी केलं हे? म्हणजे महाराष्ट्रातल्या 1.5 लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असत्या तर 1.5 लाख कुटुंब भाकरी खाऊ शकले असते. त्यांची भाकरी आपण हिसकावून घेतली त्या ठिकाणी. म्हणजे मला असं वाटतं की या ज्या गोष्टी काही चालू आहेत आणि त्याच्याबद्दल एकही माणूस बोलला नाही महाराष्ट्रातला, भाजपचा किंवा हा वेदांत तिकडे का नेला वगैरे त्या ठिकाणी. तर आपल्याकडे खरंच प्रकल्प आले पाहिजेत. मुलांना काप जर दिलं नाही ना तर येता दशक हे तुम्हाला अत्यंत हिंसाचार वाढलेलं दशक पाहायला मिळेल आणि ती आम्हाला भीती वाटते सारखी. आणि म्हणून असं वाटतं की आपण बोललं पाहिजे, लोकांना आवडून. आता
असं काही बोललं की आपली अप्रियता जास्त वाढते या ठिकाणी. म्हणून आता आम्ही अनेक साहित्यिकांना विचारलं, ते म्हणले आम्ही तुमच्या बरोबर आहोत, फक्त नाव नका छापू. म्हटलं ठीक आहे म्हटलं आम्ही बोलतो म्हटलं काय असेल. आम्ही लिहिताना मी कधी, तुम्हाला माहिती असेल की मी काँग्रेसवर मी जेव्हा काँग्रेसचा आमदार होतो तेव्हा काँग्रेसवर माझ्या पुस्तकात तारखेसह आहे सगळ्या. तेव्हा मी जेव्हा दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती, महाराष्ट्रात काँग्रेसची होती, तेव्हा काँग्रेसच्या विरोधात लिहिलं. आता इथे यांची सत्ता आहे तर यांच्याबद्दल लिहिलं. तर एकच गोष्ट असते की कवी हा सत्तेच्या बाजूने असता कामा नये, तो नेहमी सत्तेच्या विरोधात असला पाहिजे या ठिकाणी, आणि त्या भूमिकेतून आम्ही लिहितो बोलतो. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.